जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकावरती आपण यथाशक्ती चिंतन सुरू करतो आहोत. काल 74वा श्लोक झाला. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदा. जय जय रघु समर्थ. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस. आज 15 ऑगस्ट आहे. श्रीकृष्ण जन्मही आजच आहे रात्री. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मदिन. म्हणजे 3 योग आज जुळून आले. आज आपल्या राष्ट्राला वंदन करायचं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम. आपल्या ही जी भूमी आहे, ही जी माता आहे आपली, तिच्या उद्धारासाठी आपल्याला जे जे करता येईल ते करायचं. राष्ट्राने आपल्याला काय दिले याचा विचार करायचा नाही, आपण त्याला काय देऊ शकतोय. त्वदीयाय कार्याय बद्धा कटिहम. तुझ्या कार्यासाठी आम्ही बद्ध आहोत. आम्हाला बळ दे अशी आपण भूमीला प्रार्थना करतो. ह्या राष्ट्राला ही जी आपली भूदेवी आहे हिला आपण प्रार्थना करतो की हे भारत माते, आम्ही तुझ्यासाठी सर्वस्व वाहिलेलं आहे. त्वदीयाय कार्याय बद्धा कटिहम. तुझ्या कार्यासाठी आम्ही बद्ध आहोत. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विष्णूचाच अवतार आहे. महाविष्णूचा अवतार तो हा माझा ज्ञानेश्वर. तेव्हा आजचा हा त्रिकाल योग आलेला आहे. असं आजचा कालचा श्लोक थोडासा पाहून पुढे जाऊ. बहुता परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मने रामचिंतित जावा. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जी वेगवेगळी साधना सांगितली, व्रत आहे, तप आहे. व्रत करायचं आहे, व्रत करून परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं. तर व्रत आलं की व्रताचं उद्यापन आलं. दानधर्म करायचा म्हटलं त्यालाही पैसा पाहिजे. व्रते दान उद्यापने ती धनाची, त्या प्रत्येकाला पैसा लागतो. म्हणून खुर्च्या ठेवा इकडे जरा. म्हणून काय म्हटलंय, दिनाचा दयाळू मनी आठवावा. तिकडे आतमध्ये खुर्ची. दिनाचा दयाळू मनी आठवावा. म्हणून त्या परमेश्वराचं मनामध्ये चिंतन करावं. या भगवंताची मानस पूजा कशी करायची तीही काल आपण ऐकलं. आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करू. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेन तरी सर्व शोधो निपाहे.
जीवा संशयो वावुगा तो त्यजावा प्रभाते मने राम चिंतित जावा। समस्तामध्ये सार साचार आहे। समस्तामध्ये याचा अर्थ काय की परमेश्वराच्या प्राप्तीची जी सगळी साधना आहे, म्हणजे व्रते दान उद्यापनेती यज्ञयागादी कर्म म्हणा परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी इतर साधन, या सगळ्या साधनाचं सार जर काही आपण काढलं तर काय सार आहे की ज्यामुळे परमात्मा भेटेल असं सार काय आहे? म्हणजे आम्हाला कळत नाही काय सार आहे, माहीत नाही। कळेना तरी सर्व शोधोनी पाहे। तुला कळत नसेल तर शोध, म्हणजे तुला यातलं सार काय आहे ते कळेल। काय सार आहे? नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झाली। अरे इतर साधनापेक्षा सगळ्यात सुलभ साधन आहे नाम। नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झाली। ते सार काय? सर्वामध्ये सार काय आहे? भगवंताचं नाम हे सार आहे। जीवा संशयो वाहुगा तो त्यजावा। पण तुझ्या मनामध्ये हे साधन करू का, ते साधन करू का, हे करू का, अशी जी चलबिचल चाललेली असते ती चलबिचल थांबव आणि जे सार आहे ते नाम घेत राहा। सगळ्यामधलं सार आहे। नामा परते तत्व नाही रे अन्यथा। म्हणून असं म्हटलं की नाम घ्या, नामामध्ये सगळं काही आलं। काय म्हणताय पहा, म्हणजे नाम घेतल्यानंतर काय होईल? परमेश्वर म्हणतो जिथे नाम तिथे मी। जिथे नामस्मरण चाललंय तिथे मी आहे, तेथे आहे देव उभा। परमेश्वर म्हणतो मी त्या ठिकाणी। म्हणजे कुठे आहेस देवा तू? आता ते आधार कार्ड चाललंय ना, रोज जाऊन पेपरमध्ये असतो, इकडं असतो, तिकडं असतो। म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस काय ते सांगा। मग ते एकाने सांगितलं बाबा मी अमुक ठिकाणी राहतो तो, म्हणून माझ्या आधार कार्डावरती ना तो पत्ता होता, तिथून आम्ही घर बदलला, पुन्हा पत्ता बदलला, इकडनं बघितलं मग परमनंट ॲड्रेस काय ते सांगा। नोकरीला लागाल टाळेल सुद्धा तुमचा परमनंट ॲड्रेस विचारतात। परमनंट ॲड्रेस काय देवा तुझा? परमेश्वराने सांगून टाकलं नारदाला, नारदा नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयैरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। नारदा माझे भक्त ज्या ठिकाणी माझं नाम घेतात ना त्या ठिकाणी मी आहे। मग हे काय आहे? सार आहे। सगळ्यातलं सार हे आहे, परमेश्वराचं नाम हे सर्वात सार आहे। नव्हे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाहे। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मने रामचिंतित जावा। नव्हे कर्मना धर्मना योग काही, म्हणले मी एवढं असं कर्म करीन, काय करीन? म्हणले मी एवढं मोठं व्रत केलंय, काय 16 सोमवारचं व्रत केलंय, संकष्टी चतुर्थीचं व्रत केलंय, आणि मग त्याच्या उद्यापनाला एवढी गर्दी, मांडवच टाकला होता दादा। पण एवढा जरी खर्च केला तरी जर तुझं पूजेत लक्ष नसेल तर तो काय कामाचा आहे? तुझ्या मनामध्ये जागृत होणं काय जागृत होईल? अहंकार जागृत होईल। मी एवढा मोठा व्रत केलं, मी एवढा मोठा यज्ञ केला, मी अमुक केलं, म्हणजे नव्हे कर्म। कर्म चांगलंच आहे तुझं, पण ते कर्म तुझ्या अहंकाराला जन्म देत आहे। नव्हे कर्म ना धर्म ना योग काही। धर्माचं काय कार्य केलं, पुन्हा तुला अहंकार। हा म्हणले मी सगळा प्रपंच सोडून धर्म कार्य करतो, अहंकार झाला का नाही?
म्हणजे बाकी कोणाला जमत नाही, मला एकट्याला जमतं, झाला अहंकार. नवे कर्मना धर्मना योग काही, योगाचा अभ्यास केला त्याला अहंकार झाला, माझ्यासारखा योग दुसऱ्या कोणाला जमत नाही. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाहे. म्हणजे सगळं ह्या देवाच्या ऐश्वर्य, देवाच्या कृपेने मला एवढे सगळे भोग प्राप्त झाले, पण ते भोग त्याच्या रोगाला कारणीभूत ठरत आहे. भोगाने काय झालं, सगळं ऐश्वर्य पुढं आलं, चालणं बंद झालं. सगळ्याला बटन दाबलं की चालूच हो, जडायचं काम नाही, काही नाही. पाणी रांधा भरा. पूर्वी आपल्याला त्या बादलीने त्या पिंपामध्ये पाणी भरावं लागत होतं, आता काही नाही, त्याच्यात पाईप सोडून दिलं की ते भरतं, याच्यात पाईप सोडलं की ते शारीरिक कष्टच कमी होऊन गेले. भोग आहे, पण त्या भोगामुळे काय झालं, इथनं दारातनं खाली उतरले की गाडी आहे, चालणं बंद झालं, फिरणं बंद झालं, त्यामुळे खाल्लेलं पचना. नवे भोगना त्यागना सांग पाहे. हे भोग आले तरी मुळात जे आपल्याला शारीरिक कष्ट पाहिजेत ते आपल्याला करायलाच पाहिजे. नुसते भोग कामाचे नाही, नुसता त्यागही कामाचा नाही. सगळं सोडून दिलं, याला त्याचा अहंकार झाला. बघा मी हे सगळं सोडलंय, त्याचा अहंकार. नवे भोगना त्यागना सांग पाहे, म्हणे दास विश्वास नामे धरावा. रामदास स्वामी म्हणतात, अरे एक कर, फक्त नामावर विश्वास ठेव. त्याचं नाम घेतलं ना, तो तुझ्याजवळ एवढं लक्षात ठेव. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. असा तो तुझ्याबरोबरच राहील, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पण केव्हा नाम घेशील तेव्हा. म्हणे दास विश्वास नामे धरावा. नुसतं नाम घेऊन उपयोग नाही हो, त्या नामावर आपला विश्वास पाहिजे की देव माझ्या संकटाला नक्की धावून येणार. बाकीचे कोण येतील ना येतील त्याची गॅरंटी नाही, पण हा धावून येईल. कुणाच्या तरी रूपाने धावून येईल. तो देव धावून येतो म्हणजे काय शंखचक्र गदापद्म घेऊन येत नाही. तो कुणाला तरी माणसाला प्रेरणा करतो की अरे बाबा याला मदत कर म्हणून. तो परमेश्वर येतो, पण कुणाच्या तरी रूपाने येतो. म्हणून त्या नामावर विश्वास पाहिजे की मी नाम घेतोय ना, आता मला काळजी कसली नाही. तो काळजी करायला समर्थ आहे माझी. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. हरी कीर्तनी वृत्ती विश्वास हो. जर तुला त्या भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन हे सोपं साधन आहे, ज्या साधनामुळे जन्मभर केलेली पापं, पूर्वजन्मात केलेली पापं नाहीशी होऊन जातात. म्हटलं बरं झालं की उद्यासनं पाप करायला मोकळं, असं नाही हो. ती जातात याचा अर्थ काय की पुन्हा हे करायचं नाही. हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. आपली वृत्ती तशी झाली पाहिजे की सहजपणे भगवंताचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. त्याला प्रॅक्टिस काही कठीण नाही ते, पण तू जसं त्याला वृत्ती तुझी होत जाईल भगवंताच्या नामस्मरणाची, तसतसं तुला हे जमत जाईल. काय जमत जाईल ते सांगतात. करी काम निष्काम या राघवाची. भगवंताची सेवा अशी कर की तुझं मन निष्काम होऊन जाईल, काही इच्छाच राहणार नाही. मागे गोष्ट सांगितली काय, निष्काम कसा होतो मनुष्य. सगळ्या कामनाच नाहीशा झाल्यावर, काही कामनाच नाही. आला भक्त देवाच्या पाया पडायला, आता देवालाही माहिती होते हा रोज येतो, तर की खिशातनं कागदच काढायचा, अमुक पाहिजे तमुक पाहिजे तमुक पाहिजे, झालं. देव देत राहिला. एक दिवशी आला तर त्याचा काही खिशाला हात जाईना. देव म्हणले काय विसरला का, ते चिठ्ठी काढ म्हणले काय पाहिजे ते. तो म्हणला देवा आज चिठ्ठी विठ्ठी काही नाही. म्हणजे का रे बाबा,
देवा तेच तुम्हाला सांगायला आलोय. काय? मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. देवा मी आज निष्काम झालो. आज मला कुठली कामना शिल्लक राहिलेली नाही, काही मागणं शिल्लक राहिलेलं नाही. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. आपलं मूळ स्वरूप काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला वाटतंय मी अनंत आठे म्हणजे अनंत आठे नाही, हे तुझं कोणीतरी तुझ्या आत्याने मावशीने कुठलं ठेवलेलं नाव आहे, हे तुझं नाही. मग तू कोण आहेस? म्हणले मी ताठे नाही. म्हणले ते तुझं आडनाव आहे, ते पण तू नाही. मग तू कोण आहे? तर तुझं आत्मस्वरूप तुला कळलं पाहिजे. ते स्वरूप कसं आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आनंद हे माझं स्वरूप आहे. काय म्हटलं का? करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. सर्व जीव कसा आहे मग होईल? आनंदमय होईल. मी जर आनंद हे माझं स्वरूप असेल तर मी आनंदीच राहायला पाहिजे ना, मग दुःखात कशाला? आनंद हे माझं स्वरूप आहे, त्याला मी विसरलोय म्हणून तर दुःख आहे. आत्मस्वरूपाचं विस्मरण, त्यामुळे दुःख. ज्याला आत्मस्वरूपाचं स्मरण झालंय तो आनंदातच आहे. मी कोण आहे हे एकदा कळलं ना, मग बाकीची नाटकं आहेत सगळी. म्हणजे कळून, म्हणजे कसं कळून नाटकं? एक मनुष्य दरिद्री होता, त्याला पिक्चरमध्ये राजाचं काम दिलं. तिथं सगळं व्यवस्थित आहे, सगळा ड्रेस बी सगळं, याला हुकूम सोड, त्याला हुकूम सोड, त्याला हुकूम सोड, ते सगळी कामं तो करतोय. कुठं? म्हणजे राजाचं काम करावं तर ह्याच माणसाने म्हणा. इतका सुंदर कलाकार. स्टेजवरनं खाली उतरल्यावर ड्रेस बदलून ठेवला, पुन्हा आपले जुने कपडे घातले, निघाला. ते म्हणले हो आत्तापर्यंत राजा होता, ते राजा हे नाटक आहे म्हणले, इथं नाटकापुरतं मी राजा आहे, बाकी मी. आपण कोण आहे याचं विस्मरण होतं, उपयोग नाही. मी प्रपंचामध्ये कुटुंब प्रमुख असेल किंवा माझं काही प्रपंच स्थान असेल, ते तेवढं भगवंताने दिलेलं नाटक व्यवस्थित पार पाडायचं, पण आपल्या आत्मस्वरूपाला विसरायचं नाही. करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता. करी छंद असा धरी छंद, जाई तुटोनिया भवबंध. असा छंद मनाला जडला पाहिजे की हा भवरूपी बंध तुटून पडला पाहिजे. असा धरी छंद, जाई तुटोनिया भवबंध. हा भवबंध आपला तुटून गेला पाहिजे. असा छंद मनाला झाला की मन निर्द्वंद्व होतं. निर्द्वंद्व म्हणजे मनामध्ये आता द्वंद्वच राहिलं नाही. तो देव वेगळा आणि मी वेगळा हा भाव राहिला नाही. म्हणजे असं कसं? तो देवच आहे, मी भक्त आहे. ते द्वैतामध्ये निर्द्वंद्व झाल्यावर ते नाही. देव आणि भक्त, देव आणि भक्त दुजा नाही विचार. तो आणि तो एकच आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोताही श्रीराम आणि वक्ताही श्रीराम. मग तिथं कोण राहिलंय? रामच. बोलतोही तोच ना ऐकतोही तोच. म्हणजे असं कसं होईल? आपणच बोलणार ना आपणच ऐकणार. श्रोते नकोत का? म्हणजे आपणच बोलायचं आपण ऐकायचं असं कसं? आपणच एकटे ना आपणच ऐकतो म्हणजे केव्हा? अहो बाथरूममध्ये आंघोळ करताना गाणं म्हणतोय, आता कोण ऐकायला आहे? बाई आपण एकटेच. गाणं कोण म्हणतंय? आपणच. ऐकतंय कोण? आपणच. तसा हा परमात्मा आहे. करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता. भगवंताचं गुणानुवाद गाताना मनामधलं द्वैत निघून जातं. तो वेगळा आणि हा वेगळा, हा परका, हा माझा, हे जे द्वंद्व आहे हे द्वंद्व सगळं निघून जातं. मन निर्द्वंद्व होतं. मनामध्ये आता भेदाभेद काही राहत नाही. भेदाभेद धर्म अमंगळ. हा भेदाभेदाचा धर्मच मनातनं निघून जातो. पण केव्हा निघून जातो? हरी कीर्तने वृत्ती विश्वास होता. भगवंताचं कीर्तन ऐकल्यानंतर मनामध्ये असा विश्वास निर्माण होतो
हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. हे भगवंताचं कीर्तन ऐकल्यानं आपली वृत्ती बदलून जाते. मनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचा विश्वास निर्माण होतो. हाक मारलं की तो देव येणार आहे याची खात्री पटते मनाला, आणि मग मन निश्चिंत होऊन जातं, म्हणजेच निर्द्वंद्व होतं. जय जय रघुवीर. पण म्हणजे सगळ्याच पटतं का? अशी वृत्ती निर्द्वंद्व होते हे सगळ्यालाच पटतं का? समर्थ म्हणले असं नाही, सगळ्यालाच पटेल असं नाही. पुढे कुणाला पटत नाही हो. आम्हाला तर पटलं आता एवढं सगळं ऐकून, मग पटत नाही कुणाला? तुम्ही म्हणता काही लोकांना पटत नाही, म्हणजे कुणाला पटत नाही? अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. अहो ज्याचा भगवंताच्या नामावर विश्वास नाही त्याला सगळे भोग भोगावे लागतात. यातनं सोडवणारा कोणतं आहे याच्यावर त्याचा विश्वास नाही. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. त्याला उद्धाराचा मार्गच कळत नाही. ज्याचा देवावर नामावर विश्वास नाही तो कथेला जाणार नाही, कीर्तनाला जाणार नाही, सत्संगाला जाणार नाही. मग चांगले विचार मिळणार कुठून? मग त्याला जे भोग आहेत ते भोगावे लागणार आहेत. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. काय म्हणते पा? महाराज तो स्वामी कैवल्य दाता. हा परमात्मा आपल्याला कैवल्य पद प्राप्त करून देणार आहे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याचे कैवल्यपद प्राप्त करून देणारा हा राम आहे, त्याच्यावर तुझा विश्वास नाही. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. अरे ही देहाची चिंता, आता काय होईल हो, मला बरोबर वाटेल का नाही, मी ह्यातनं मोकळा होईल का नाही, कशा चिंता. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम, सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. विश्वास पाहिजे ना. हे तीर्थ घेतल्यानंतर मला बरं वाटेल, अंगार लावला तर मला बरं वाटेल, विश्वासच नाही. काय तीर्थ पिऊन तब्येत सुधारते का? अंगार लावून तब्येत सुधारते का? अहो ज्या नरा राम विश्वास नाही. बाकी डॉक्टरने दिलेले औषधं घेऊन येत असं नाही. हे केलं तर त्याचा गुण पण येतो लक्षात. नाही तर डॉक्टरांनी दिले औषध अंगी लागतच नाही. तो म्हणाले अंगी लागण्यासाठी त्याला नामाची जोड द्यावी लागते. म्हणजे तोही डॉक्टर म्हणजे कोण आहे? वैद्यो नारायण हरी. तो सुद्धा वैद्यचा म्हणजे नारायणच आहे ना. तो देतो औषधं. पण तुमचा जर त्याच्यावर विश्वास नसला, कुणावर? त्या नारायण म्हणजे डॉक्टरावर, तर गुण कसा येणार? हे नेहमीचा डॉक्टर असला ना, त्याने काही दिलं, नुसतं पाणी दिलं तर बरं वाटतंय की नाही? आणि एखादा चांगला MBBS आणि डॉक्टर असला तर ते म्हणले हो याचा काही गुण येत नाही, कारण तुझा त्या डॉक्टरवर विश्वास नाही. अहो ज्या नरा राम विश्वास नाही. इथं डॉक्टरावर विश्वास नाही, त्यामुळे घेतलेल्या औषधाचा गुण येत नाही. वृथा वाहणे देह संसार चिंता. अरे का त्या देहाची चिंता वाहतो? बघा, चिंता वाहणं वेगळं आणि त्यासाठी प्रयत्न करणं वेगळं. मला कधी बरं वाटेल, मला कधी बरं वाटेल असे चिंता करत बसलं तर बरं वाटेल का? त्याच्यासाठी तुला डॉक्टरांकडे जायला पाहिजे की नाही? डॉक्टरांकडे जायचा कंटाळा केला तर बरं वाटेल का? नाही वाटणार. डॉक्टरांनी दिलेलं औषध घ्यायचा कंटाळा केला तर बरं वाटेल का? नाही वाटणार. पण डॉक्टरांनी दिलेली औषधं पण घेतली आणि पथ्य नाही पाळली तर बरं वाटेल का? नाही.
म्हणजे तुला बरं वाटत असेल तर नुसती चिंता करून चालणार नाही, त्याच्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागेल, त्याच्यासाठी त्यांनी दिलेली औषधं घ्यावी लागतील. घरी आणून ठेवून त्याला गंध फुलवायचं आहे का? औषध घेतलं पाहिजे. बरं, औषध घेऊन पथ्य पाळली पाहिजे, तर तुला बरं वाटेल. नुसती वृथा वाहणे, नुसती चिंता करत बसलाय, नुसती चिंता करून काय होईल? त्याच्यासाठी ती चिंता दूर होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. वृथा वाहणे देह संसार चिंता. अहो म्हणले मला 10,000 पगार आहे आणि खर्च तर 15,000 आहे, कसं होईल करत बसून ते काय 15,000 आपोआप होणार का? त्याच्यासाठी तुला ओव्हरटाईम करायला पाहिजे 5,000 रुपयाचा. म्हणजे तुला नुसती चिंता करून चालणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तसंच तुला या संकटातनं बाहेर पडायचं असेल तर नामस्मरण करायला पाहिजे. त्याच्याविषयी कंटाळा करून कसं चालेल बाबा तुला? अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जर तो कैवल्यपद प्राप्त करून देणारा परमात्मा तुला भेटला तर तुझ्या देहाची चिंता, म्हणजे तुला झालेल्या व्याधी कमी करायलाही तो समर्थ आहे. आणि तुला जे काही संसारातलं सुख पाहिजे ते सगळं जो कैवल्य देतो तो तू संसारातलं सुख देणार नाही, सगळं देईल ना. जो लाखो लोकाला जेवायला घालतो त्याला एका माणसाला जेवायला घालणं काय कठीण आहे? जय जय रघुवीर समर्थ. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. मना पावना भावना राघवाची. मना हे ज्याचं नाम पावन आहे, पवित्र करणार आहे, त्या रामाच्या विषयी आपल्या मनामध्ये भावना म्हणजे प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणजे भगवंताच्या नामाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. मना पावना भावना राघवाची. म्हणले मग काय करू? धरी अंतरी, ते भगवंताचं नाम मनामध्ये धर. सोडी चिंता भवाची. ह्या भवसागराची तुला जी चिंता वाटते, भीती वाटते, ती सोडून दे. सगळ्या जगाला पवित्र करणारं असं जे नाम आहे त्या नामाविषयी प्रेम मनामध्ये धर. अंतःकरणामध्ये दृढ असा संकल्प धर. दृढ अशी निष्ठा त्या भगवंताविषयी तुझ्या मनामध्ये असू देत. ती ठेवलीस की भवाची चिंता करायचं काही कारण नाही. या भवसागरातनं तुला पहिलं तीराला घेऊन जाईल. भवाची जीवा मानवा भूल ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. ह्या भवसागराची भीती सारखी त्याला वाटते. भवाची जीवा मानवा भूली ठेली. त्याच्या मनामध्ये भ्रम झालाय की कोणीतरी मला बांधलंय, कोणीतरी मला सोडवायला यायला पाहिजे. हा जो मनातला भ्रम आहे तो भ्रम काढून टाक. नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जे नाही ते मनामध्ये कशाला आणतो? नाही म्हणजे हा संसार सगळा नश्वर आहे. त्या नश्वराची चिंता कर. त्या नश्वराचा लोभ ठेवण्यापेक्षा शाश्वत असणारं जे भगवंताचं नाम आहे, भगवंताचं स्वरूप आहे, त्याची आठवण तू कर. नाहीतर मग ह्या भ्रमामध्ये पडशील आणि मग उद्धाराचा काळ जवळ आलाय तो वाया घालवशील. आतातला क्षण आता गेला तो गेला हो. आता निदान राहिलेले त्यातले तर क्षण आता ठेवले पाहिजे का नाही? गेले ते गेले, जाऊ द्या. निदान जे काही क्षण आपल्या हातात शिल्लक राहिले त्याचं तरी सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते,
तरा दुस्तरा त्या परासागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. अंतःकरणामध्ये त्याला दृढ धरा. कुणाला दृढ धरा? धरा श्रीवरा, म्हणजे कुणाला धरा? श्रीवराला धरा. श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा पती जो नारायण त्याला धरा. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, त्या नारायणाला मनामध्ये दृढ धरा. कोणता? त्या हरा अंतराते. हरा म्हणजे शंकर, त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय त्या रामाला दृढ धरा. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते. तरा दुस्तरा, तरुण जाल. काय तरुण जायचं? दुस्तरा, हा दुस्तर असणारा भवसागर तुम्ही तरुण जा. तरा दुस्तरा त्या परा सागराते, त्या सागरात, तो सागर तुम्ही म्हणजे हा भवसागर दुस्तर आहे, तो तरुण तुम्ही पहिलं तीराला जा. केव्हा? धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. जर तुम्ही तो श्री म्हणजे लक्ष्मीचा पती असणारा नारायण, शंकर ज्याचं ध्यान करतो तो राम, नारायण राम एकच आहे, त्या परमात्म्याचं चिंतन मनामध्ये करा. म्हणजे तुम्हाला हा दुस्तर असा भवसागर सहजपणे तरुण पहिलं तीराला जाता येईल. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या सरा विसरा त्या भरा दुर्भराते. सरा विसरा, आता काळजी सोडून द्या. कसली काळजी सुटू? भरा दुर्भराते, आता माझं पोट कसं भरेल याची काळजीच करू नका. जो जगाचा अहो ज्याने चोच दिली तो चारा देतोय की नाही? आम्ही आपलं 8-8 दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं धान्य भरतो. ते पक्षी काय करतायत? त्याला चारा देतो का नाही देव? ज्याने चोच दिली तो दाणे देतोय. ज्याने आपल्याला हे जे जन्माला घातलंय तो काळजी करायला समर्थ आहे ना. सरा विसरा त्या भरा दुर्भराते. दुर्भर म्हणजे कितीही घातलं तरी आणखीन खावं वाटतंय असं हे जे पोट आहे. आपण रिसेप्शनला जातो ना, ही प्लेट घेऊन जायचं, इतकं ठेवलेलं असतं, त्यातलं घे त्यातलं घे त्यात, आज तो जाते किती बघ. भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. आता म्हणाले असा दुर्भर असणारा म्हणजे किती घातलं पोटात रे आणखीन मागणारा कोण आहे? आपली ही मनाची इच्छाशक्ती. त्याला किती जरी दिलं त्याला आणखीन पाहिजे. एक झालं की दुसरं पाहिजे, दुसरं झालं की अशी जी अतृप्त अशी आपली वासना आहे ती शांत होऊन जाईल. त्या भगवंताचं नाम घेतलं तर ती तृप्त होऊन जाईल. जसं पोट भरलं की म्हणतो मला काही नको, तसं तुझं हे जे दुर्भर आहे कधीही न भरणारं पोट म्हणजे तुझ्या मनातल्या कधीही न संपणाऱ्या वासना, इच्छा त्या सगळ्या तृप्त होऊन जातील त्या भगवंताचं नाम घेतलं तर. करा निकरा त्या खरा मत्सराते. करा निकरा, निकरा म्हणजे नष्ट करा. करा निकरा, काय नष्ट करायचंय? त्या खरा
मत्सरा ते त्या नष्ट करा. काय नष्ट करायचे? तर दुष्ट असणारा हा मत्सर, मोह मद मत्सर हे दुष्ट आहे. करा नि करा, त्या नष्ट करा. कुणाला? मनामध्ये दुष्ट विचार आहेत, हे मत्सर, लोकांचा मत्सर करणं हा दुष्ट विचार आहे, हा नष्ट करा. मनातल्या वाईट विचार नष्ट करा. मग त्याच्यासाठी मी काय करू? हे सगळे मनातले वाईट विचार जाण्यासाठी मी काय करू? कधीही न तृप्त होणारा असं मन कशाने तृप्त होईल ते सांगा? अतृप्त असणारं मन, कधी स्थिर न राहणारं मन, ते स्थिर कशाने होईल असं सांगा? म्हणजे ते जर मनातल्या दुष्टवासना जायच्या असतील, मनातले मदमत्सर जायचे असतील, कधीही तृप्त न होणारं मन शांत व्हायचं असेल तर काय कर? धराधी श्रीवरा त्या हरा अंतरा ते. तर तू असं कर. तो लक्ष्मीपती नारायण ज्याचं चिंतन प्रत्यक्ष भगवान शंकर करतायत त्या रामरायाला तू शरण जा. म्हणजे तुझ्या मनातल्या सगळ्या दुष्ट वासना नाहीशा होऊन जातील, दुष्ट विचार नाहीसे होऊन जातील. अतृप्त असणारं मन सुद्धा तृप्त होऊन जाईल, शांत होऊन जाईल. त्याच्या केवळ कृपेने होऊन जाईल. कृपा पाहिजे, त्याची कृपा झाली की मग सगळं कळलं. जय जय रघुवीर समर्थ. आता राहिलेला कथावा उद्या 80वा श्लोक आत्ता झालाय. आज 6 श्लोक झाले आपले. जय जय रघुवीर. आज रात्री 10:30 ते 12पर्यंत आपल्या इथे भजन होईल आणि 12 वाजता कृष्णजन्म होईल. तर सर्वांनी यावं. उद्या येताना, उद्या काल आहे, तेव्हा थोडे थोडे पोहे, थोडे म्हणजे किती? पाव किलो पोहे आणि थोडंसं एक पॅकेट मिळतं का नाही दह्याचं, ते एक 50 ग्रॅमचं पाकिट, ते दही आणि पोहे असं घेऊन या. म्हणजे पाकिट नाही मिळालं तर लूज आणा ना, नाही तर घरात लावलेलं दही आणा थोडं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. सगळं आपण एकच करणार आहेत नाही इथं आल्यानंतर. मग तुम्हाला जमेल तसं करा. नाहीतर आपल्या मंदिरात आहेच की, इथं काय कमी आहे, दरबार आहे बाजारचा. पण त्याच्यात आपलं काहीतरी पाहिजे का नाही? भगवंतांनी जसं सगळ्या शिदोऱ्या गोळ्या करूनच केलं की नाही, तसा आपला काला म्हणजे प्रत्येकाचा थोडा थोडा सहभाग त्याच्यामध्ये असावा, या दृष्टीने आणायचं आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा करोमि यद्यं अच्युतं केशवं रामनारायणं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. ज्ञानन महाराज की जय. रघुवीर समर्थ. प्रभुची ठेविले
समर्थ.